मंडळी नमस्कार. तर आज आपण आलो आहे अलिबागमध्ये एक विला घेतला आहे 4 BHK विला. जे नाव आहे ते सॅफ्रॉन अरबेला म्हणून आहे. दोकोडेमध्ये स्थित आहे 4 BHK विला. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया ही प्रॉपर्टी कशी आहे, काय आहे, इथे काय ॲम्युनिटीज आहेत, हे सगळं जाऊन आपण आतमध्ये बघूया. चला, एंट्री केल्या इथे लिव्हिंग रूम आहे इथे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर छोटंसं मिनी किचन आहे. त्या साईडला तुम्ही बघाल तिथे मिनी किचन आहे या साईडला. इथे छोटंसं एक ब्रेकफास्ट काउंटर पण त्यांनी इथे ठेवलेलं आहे. तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करू शकता. या प्रॉपर्टीचे 4 जे बेडरूम्स आहेत ते ग्राउंड फ्लोअरला आहेत. याचं जी USP आहे ती वरती आहे. ती आपण थोड्या वेळात जाऊया. पहिले आपण सगळे जे बेडरूम्स आहेत ते चेक करूया. पहिला जो मास्टर बेड आहे तो या साईडला आहे. हा आहे फर्स्ट मास्टर बेड. या साईडला आहे वॉशरूम. इथे त्यांनी बसायला पण छानपैकी काउच दिलेला आहे. छानपैकी बसू शकतो आपण. हा फर्स्ट मास्टर बेड आहे. याच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे सेकंड मास्टर बेड. तोही आपण बघूया. आपण म्हणजे लॉक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण तिसऱ्या बेडरूममध्ये जाऊया. या राईट साईडला आहे थर्ड मास्टर बेड. बरं, बेडरूम ऑलमोस्ट सिमिलर आहेत, फक्त व्ह्यू वेगळे आहेत. समोर तुम्ही बघाल तर या साईडला आहे पूल व्ह्यू. डायरेक्टली इकडनं पूल ॲक्सेस आहे. आपण पूलमध्ये पण जाणारच आहे बघायला काय आहे ते. हा आहे थर्ड मास्टर बेड. आणि ह्या साईडला आल्यानंतर हा आहे फोर्थ मास्टर बेड. हा आहे फोर्थ मास्टर बेड, राईट. आपण पहिला डायरेक्टली स्विमिंग पूलमध्ये जाऊया, बिकॉज आता हे ओपन आहे. या साईडला आल्यानंतर इथे स्विमिंग पूल आहे, बेबी पूल पण आहे आणि मुलांना छानपैकी खेळता पण येईल. पुढेच गेलं तर थोडंसं एक जागा आहे जिथे चांगल्यापैकी आपण खेळू शकतो. हॅमॉक लावलेला आहे. आणि या साईडला रात्री तुम्ही डिनर म्हणा किंवा सकाळचं मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता. बरं, अजून एक गोष्ट म्हणजे की इथे तुम्ही फ्लोटिंग ब्रेकफास्टसुद्धा घेऊ शकता. त्यांनी आम्हाला फोटोज पाठवले होते तेव्हा ते आम्हाला त्यांनी दाखवलं आणि आम्ही त्यांना इथे विचारलं तर इथे अवेलेबल आहे. सो विल सी हाऊ विल की ते एक्सप्लोर कसं करता येईल आपल्याला. पण फ्लोटिंग ब्रेकफास्ट इथे अवेलेबल आहे. आता आपण जाऊया वरती. फर्स्ट फ्लोअरमध्ये जी USP आहे प्रॉपर्टीची ते आपण चेक करूया. फॉयर आहे, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी ठेवलेलं आहे. या साईडला बघूया आपण काय आहे. पाठीमागे ते बॅकयार्ड आहे. येस, बॅकयार्ड आहे. लॉन्ड्री आणि या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. येस, चला आपण वरती जाऊया. चला, फर्स्ट फ्लोअर मी तुम्हाला जसं म्हटलं की या प्रॉपर्टीची USP आहे. बिकॉज मी जेव्हा आलो हे सगळं बघितलं, आय फाइंड दिस व्हेरी प्लेझंट आणि अपिलिंग. आता जाऊन बघूया काय आहे ते. तर ही आहे या प्रॉपर्टीची USP. तुम्ही इथे बघाल त्या साईडला आहे डायनिंग टेबल. इथे आहे बसायला सोफा, लाऊंज आहे. या साईडला आहे गेमिंग कॉन्सोल आहे. इथे बार आहे आणि तिथे मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. मला विचाराल तर हे जे काही परिसर आहे ना, खाली राहण्यापेक्षा इथे राहिलेलं एनी टाईम बेटर राहील आहे की नाही. बिकॉज ही जागा खूप मोकळी वाटते, मुलांना खेळता येतं, स्पेस पण खूप मोठा आहे. इकडनं लागूनच ह्याला बाल्कनीसुद्धा आहे. येस, या साईडला आहे बाल्कनी आणि
हा आहे आपला पूल व्ह्यू. येस, तर या प्रॉपर्टीचे सगळे जे काही डिटेल्स आहेत मी तुम्हाला थोड्याच वेळात. मंडळी नमस्कार. तर आता आपण या प्रॉपर्टीचे डिटेल्स जाणून घेऊया. लोकेशनपासून चालू करायचं झालं तर ही प्रॉपर्टी अलिबागमध्ये स्थित आहे. अलिबागमध्ये धोकोडे हे गाव आहे, तिथे हे प्रॉपर्टी आहे, जे मांडवा जेटीपासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तुम्ही रोडने सुद्धा येऊ शकता किंवा बाय रोड सुद्धा हे ॲक्सेसिबल आहे. 4 BHK प्रॉपर्टी आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रीमियम लक्झुरी स्टेमध्ये येते. प्रॉपर्टीचं जे नाव आहे ते आहे सॅफ्रॉन स्टे अर्बेला म्हणून आहे. आणि जर वीकेंड आणि वीकडेजचं पॅकेज जर बघायला गेले तर दोन्ही पण वेगळे आहेत. वीकेंडसाठी आम्ही फॉर 1 नाईट आम्हाला ते पडलं होतं 52,000 आणि फूडचे चार्जेस वेगळे आहेत. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांच्या बॅकयार्डला लागूनच त्यांचं मेन किचन आहे, जिथे जेवण बनलं जातं आणि तिकडनं ते आपल्याला सर्व करतात. पण समजा कधी आपल्याला काही गरम करायचं झालं किंवा काही मायक्रोवेव्हमध्ये काही करायचं झालं तर त्यांचं मिनी किचन मी तुम्हाला दाखवलं होतं, तिकडे तुम्ही ते गरम करू शकता. तिकडे एक इंडक्शन आहे, हॉट प्लेट आहे, तिकडे आपण ते जेवण गरम करू शकतो. म्युझिकल मॉन्टाजमध्ये तुम्ही बघितलं, मी तुम्हाला फर्स्ट बेड आणि सेकंड बेडच दाखवला होता, थर्ड आणि फोर्थ बेड दाखवला नव्हता. तर रिझन असं आहे की माझी ती जी मेमरी आहे ती करप्ट झाली होती, त्या कारणामुळे मला ते दाखवता नाही आलं. ही जी प्रॉपर्टी आहे ही पेट फ्रेंडली आहे, तुम्ही तुमच्या पेट्सना घेऊन येऊ शकता. तर या प्रॉपर्टीचे सगळे जे काही डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, नक्की चेक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगा. बरं, मागच्या व्हिडिओला खूप खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि दिस कीप्स मी इन्स्पायरिंग टू डू समथिंग लाईक दिस. आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत. थँक्यू सो मच.